स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। दैनिक तरुण भारतचे आष्टा प्रतिनिधी तथा तांदुळवाडी येथील विवेक ग्रंथालयाचे अध्यक्ष सुनील एकनाथ पाटील यांना ईगल फाउंडेशनचा यावर्षीचा गरुड झेप 2024 हा पुरस्कार आमदार रामहरी रुपनवर आणि डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे ट्रस्टी सूर्यकांत तोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। हा मानाचा पुरस्कार पटकावल्याबद्दल पत्रकार सुनील पाटील यांच्यावर आष्टा आणि वारणा पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे। आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात ईगल फाउंडेशनचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यामध्ये पत्रकार सुनील पाटील यांना पत्रकारिता तसेच वाचन चळवळीत दिलेले योगदानाबद्दल गरुड झेप 2024 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी ईगल फाउंडेशनचे संस्थापक विलासराव कोळेकर, ज्येष्ठ नेते प्रवीण काकडे, पणनचे उपायुक्त सुभाष घुले, ज्ञानेश्वर सलगर, कृष्णा आलदर, सुनील शिनगारे, सागर जगताप, संदीप पाटील यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार रामहरी रुपनवर यांनी ईगल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। सूर्यकांत तोडकर यांनी पत्रकार सुनील पाटील यांच्या पत्रकारिता तसेच वाचन चळवळीतील कार्यावर प्रकाश झोत टाकला। स्वागत आणि प्रास्ताविक ईगल फाउंडेशनचे संस्थापक विलासराव कोळेकर यांनी केले। विनायकराव गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले। एक उदाहरण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला त्याचे उदाहरण देतो। सुनील पाटील नावाचा पत्रकार स्वराज्य चॅनेलला आजच्यापासून पत्रकारांकडून भारतचा स्वराज्य चॅनेल चालवतात। ते सुद्धा विलासराव सर विलासरावच्या पाठोपाठ अशाच पद्धतीचं काम करतात। त्यांना आज विलासरावच्या माध्यमातून ईगल फाउंडेशनला मिळालेला जो गरुडचे पुरस्कार आहे कोणता मोजबत होत आहे। माझं समाजासाठी योगदान देतात त्यांचा सुद्धा आपण कुठं विचार केला पाहिजे, आपल्या माणसाचा आपण विचार केला पाहिजे आणि काम करणाऱ्या पातळीवर काम मारले पाहिजे। हे समाजाच्या जात्याची ज्ञानी माणसाचं काम आहे। ते आज विलासराव तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडले आणि आमचा हा सुद्धा पुरस्कार प्राप्त जे आज व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा आयुष्यभर या चॅनलच्या माध्यमातून आपण काम करतात। त्यांनी सुद्धा वीर पुरस्कार देतात आणि समाजात चांगल्या कामाचे पाठिंबा करतात। कोणतंच कौतुक असतं लक्षात घ्या। त्याच पद्धतीने मला एक उदाहरण द्यायचं